आपण भारतीय संविधानाबद्दल नेहमी बोलतो. त्यात एक महत्वाचं तत्व आहे, सर्व धर्म समभाव. पण हे तत्व आलं कुठून असेल? याचा कधी विचार केलाय? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात अनेक शतकं मागे जावं लागेल. चला, आज आपण मध्ययुगातल्या त्या महान विचारवंतांना भेटूया, ज्यांनी प्रेम आणि समानतेच्या जोरावर समाज जोडण्याचं काम केलं. आणि हे किती रंजक आहे बघा. आज आपण ज्या सर्व धर्म समभावाला आपल्या संविधानाचा आत्मा मानतो, त्याची मुळं शेकडो वर्षापूर्वीच एका मोठ्या आध्यात्मिक क्रांतीत रोवली गेली होती. ही क्रांती होती भक्ती चळवळ. याच चळवळीने खऱ्या अर्थाने भारताच्या एकतेचा पाया घातला. तर मग आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी मध्ययुगात बदलाची गरज का निर्माण झाली, त्यानंतर दक्षिण भारतातून सुरू झालेली ही भक्तीची लाट संपूर्ण देशात कशी पसरली, मग आपण समन्वयाचा मार्ग दाखवणाऱ्या शीख आणि सुफी पंथांबद्दल जाणून घेऊ, आणि शेवटी या सगळ्याचा आपल्या संस्कृतीवर काय परिणाम झाला हे पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. विचार करा, त्या काळात असं काय घडत होतं की लोकांना एका नव्या आणि सोप्या आध्यात्मिक मार्गाची गरज भासू लागली. चला, त्या बदलांच्या वाऱ्यांचा माग काढूया. त्या काळात धर्माचे दोन मार्ग होते असे समजा. एक होता जुना मार्ग, जो कर्मकांड, क्लिष्ट ज्ञान आणि फक्त संस्कृत भाषेपुरता मर्यादित होता. म्हणजे तो मार्ग खूप किचकट होता आणि सगळ्यांसाठी खुला नव्हता. याउलट एक नवा भक्तिमार्ग पुढे आला. तो होता एकदम सोपा, सरळ आणि महत्वाचं म्हणजे सर्वांसाठी खुला. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तो होता लोकांच्या भाषेत. आणि हा जो नवा सोपा मार्ग होता तो काही एका जागी थांबला नाही. ह्या मार्गाने एका प्रचंड मोठ्या लाटेचं रूप घेतलं. ही होती भक्तीची लाट, जी दक्षिण भारतातून सुरू झाली आणि बघता बघता संपूर्ण भारतभर पसरली. आणि तिचा संदेश अगदी साधा आणि सरळ होता, प्रेम आणि समानता. या चळवळीची सुरुवात झाली दक्षिण भारतात. तिथे नायनार म्हणजे शिवभक्त आणि अळवार म्हणजे विष्णुभक्त यांनी ही चळवळ सुरू केली. त्यांनी हरिहर ही संकल्पना मांडली. म्हणजे काय तर शिव आणि विष्णू हे एकच आहेत. ईश्वर प्रेम, माणुसकी आणि करुणा हीच त्यांच्या शिकवणीची मुख्य सूत्र होती. आणि हीच प्रेमाची लाट जेव्हा उत्तरेत पोचली, तेव्हा तिला संत कबीरांसारखा एक जबरदस्त परखड आवाज मिळाला. कबीरांनी कर्मकांडांना थेट आव्हान दिलं. ते म्हणाले, तुमचा देव मंदिरात किंवा मशिदीत नाही, तीर्थक्षेत्रात नाही, तर तो सत्यात आहे. आणि हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी तर त्यांनी दोन्ही धर्मांतील कट्टर लोकांना चांगलंच सुनावलं. त्याच काळात राजस्थानातून एक असा आवाज घुमला, जो भक्तीने आणि प्रेमाने ओतप्रोत भरलेला होता. हा आवाज होता संत मीराबाईंचा. त्यांची कृष्णभक्तीची गीतं ही फक्त भजनं नव्हती, तर ती सहिष्णुता आणि मानवतेची एक गाथा होती. अशी गाथा जी आजही आपल्या सर्वांच्या मनात घर करून आहे. आता आपण थोडं कर्नाटकात जाऊया, जिथे महात्मा बसवेश्वरांनी एक सामाजिक क्रांतीच घडवून आणली. त्यांनी त्या काळातल्या जातीभेदावर कडाडून हल्ला चढवला आणि श्रमाला, म्हणजे आपण जे कष्ट करतो त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचं हे एकच वचन त्यांच्या संपूर्ण विचारांचं सार सांगतं. काय कवे कैलास, म्हणजे आपलं काम, आपला श्रम हाच खरा स्वर्ग आहे. विचार करा, त्या काळात हा किती क्रांतिकारी विचार होता. आणि त्यांनी फक्त विचार मांडले नाहीत, तर अनुभव मंडप नावाचं एक असं व्यासपीठ उभारलं, जिथे कोणत्याही जातीचे स्त्री पुरुष एकत्र येऊन मोकळेपणाने चर्चा करू शकत होते. ही खऱ्या अर्थाने एक सामाजिक लोकशाहीच होती. आपल्या महाराष्ट्रातही चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली. हा पंथ समतेचा कट्टर पुरस्कर्ता होता. इथे कोणत्याही जाती धर्माच्या स्त्री पुरुषाला प्रवेश होता. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी क्लिष्ट संस्कृतऐवजी आपल्या मराठी भाषेला प्राधान्य दिलं, ज्यामुळे मराठी भाषेचा खूप विकास झाला. आणि त्या काळातल्या समन्वयाचं यापेक्षा सुंदर उदाहरण दुसरं असूच शकत नाही. संत शेख मोहम्मद काय म्हणतात पहा, शेख मोहम्मद अभिंद त्याचे हृदयी गोविंद, म्हणजे माझ्या हृदयातच गोविंद म्हणजेच ईश्वर वसतो. या एका ओळीत त्या संपूर्ण युगाचं सार दडलेलं आहे, जिथे भक्तीने धर्माच्या सगळ्या भिंती तोडून टाकल्या होत्या. भक्ती चळवळीसोबतच ऐक्याचा संदेश देणारे आणखी दोन महत्त्वाचे प्रवाह भारतात उदयाला आले. ते होते शीख धर्म आणि सुफी पंथ. यांच्या वाटा वेगळ्या होत्या, पण ध्येय एकच होतं, ऐक्य.
चला या 2 मार्गांबद्दल जाणून घेऊया. यातला पहिला मार्ग होता शीख धर्माचा, ज्याची स्थापना गुरु नानकांनी केली. गुरु नानकांनी फक्त उपदेश केला नाही, तर ते स्वतः हिंदू आणि मुस्लिम तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी देशभर फिरले. अगदी मक्केपर्यंत गेले. आणि या प्रवासात त्यांना एकच सत्य जाणवलं की देवाची भक्ती करण्याची भावना सगळीकडे सारखीच आहे. त्यांची शिकवणही तितकीच साधी होती. सर्वांना समान माना, एक्याने रहा आणि आपलं आचरण शुद्ध ठेवा. आणि हेच ऐक्याचं सूत्र आपल्याला शीख धर्माच्या पवित्र ग्रंथात गुरु ग्रंथ साहेबमध्ये दिसतं. यात केवळ गुरु नानकच नाही, तर महाराष्ट्राचे संत नामदेव आणि संत कबीर यांच्या रचनांचाही समावेश आहे. हा खऱ्या अर्थाने एक सर्वसमावेशक ग्रंथ आहे. आता वळूया दुसऱ्या मार्गाकडे, सूफी पंथाकडे. सूफी पंथ हा इस्लाममधला एक असा प्रवाह आहे जो कर्मकांडांपेक्षा प्रेमावर आणि भक्तीवर जोर देतो. सूफी संतांची धारणा अगदी सोपी होती. परमेश्वर प्रेमस्वरूप आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग प्रेमच आहे. त्यांची शिकवण खूप सोपी होती. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, देवाचं चिंतन करा आणि साधेपणाने जगा. ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती आणि शेख निजामुद्दीन औलिया यांसारख्या महान सूफी संतांच्या शिकवणीमुळे हिंदू मुस्लिम समाजात एकोपा वाढण्यास खूप मदत झाली. तर आतापर्यंत आपण भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सूफी पंथ पाहिला. पण या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय झाला? या समन्वयाच्या विचारांनी आपल्या संस्कृतीवर आणि समाजावर किती खोलवर ठसा उमटवला. चला, या प्रवासाच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात या प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर मग या सगळ्या प्रवासाचं सार काय? या सर्व संतांनी आणि विचारवंतांनी सांगितलेल्या मार्गांमुळे समाजात नेमके कोणते बदल घडले? आणि हा वारसा आजही आपल्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे का? तर मुद्दा असा आहे की हा भक्तिमार्ग सामान्य माणसाला सहज आचरणात आणण्यासारखा होता. इथे कोणत्याही जातीचा स्त्री-पुरुषाला प्रवेश होता, कोणताही भेदभाव नव्हता. संतांनी आपले विचार लोकांच्या भाषेत मांडल्यामुळे ते लोकांना आपलेसे वाटले. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीत या भक्तिमार्गाचा सिंहाचा वाटा आहे. आणि हा सगळा इतिहास पाहिल्यावर शेवटी एकच प्रश्न मनात राहतो. या संतांनी शेकडो वर्षांपूर्वी दिलेला ऐक्याचा, समानतेचा आणि प्रेमाचा संदेश आजच्या काळात आपल्यासाठी किती जास्त महत्त्वाचा आहे, नाही का? यावर नक्की विचार करा.